दिल्ली हायकोर्टानं लोकशाहीच्या बाजूने निकाल दिलेला आहे। लोकशाही काही तासात तुमच्या सगळ्यांच्या सेवेत रुजू होणार आहे। सॅटेलाइटवर लोकशाही मराठी दिसणार आहे। तर 30 दिवसांच्या निलंबनाला कोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं आणि कोर्टानं लोकशाहीच्या बाजूने निकाल दिलेला आहे। याचाच अर्थ लोकशाहीचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। 9 जानेवारीला ही बंदी घातलेली होती आणि आज 25 जानेवारी आहे। 15 दिवसांच्या आत ही बंदी आता कोर्टानं उठवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज काही तासामध्येच लोकशाही मराठी सॅटेलाइटवर सुद्धा दिसेल। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दिल्ली हायकोर्टाने निकाल दिला आहे लोकशाहीच्या बाजूने। त्यामुळे लोकशाही काही तासातच आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे। तर 30 दिवसांच्या निलंबनाला कोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं आणि त्याच प्रकरणामध्ये आता लोकशाहीच्या बाजूने दिल्ली हायकोर्टाने निकाल दिलाय। आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दिल्ली हायकोर्टाने लोकशाहीच्या बाजूने निकाल दिला आहे। लोकशाही त्यामुळे काही तासात तुम्हा सगळ्यांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे। आणि याविषयी सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। कमलेश सर, कॉंग्रॅच्युलेशन, लोकशाहीच्या बाजूने निकाल दिला आहे दिल्ली हायकोर्टाने, काय अपडेट्स आहेत त्याविषयीचे? फरा अभिनंदन, सगळ्यांचं संपूर्ण टीमचं अभिनंदन। थँक्यू। खरं एकच या वेळेस माझी प्रतिक्रिया पहिली हीच राहणार आहे, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही। आपण ही 6 महिन्याची दुसरी आपल्यावरती अशी बंदीची कारवाई झाली होती। यावेळेस ती कारवाई थोडी लांबली, पण आपण न्यायालयीन लढा सुरू ठेवला होता। जी 30 दिवसांसाठी लायसन्स सस्पेंड करण्याची कारवाई करण्यात आली होती, त्या कारवाई विरोधात लोकशाही मराठीनं कोर्टात धाव घेतलेली होती आणि गेले काही दिवस त्याची सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीच्या दरम्यान काही कागदपत्रांची पूर्तता लोकशाही मराठीला करायला सांगण्यात आली होती कोर्टाकडनं आणि माननीय न्यायालयाने जी सांगितली होती त्याने ती त्यांच्या समोर आपण समक्ष सादर केली। आणि आज या बाजूने आज सकाळीच खरं तरी चांगली बातमी आली आहे। 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यापेक्षा आणखी गोड बातमी ही कुठली असू शकत नाही। त्यामुळे आता एकदा टेलिपोर्टला ऑर्डर झाले, आता ऑपरेटिव्ह पार्ट आपल्याकडे आलेला आहे ऑर्डरचा आणि काही क्षणातच आपल्याकडे पूर्ण ऑर्डरची कॉपी येईल आणि त्याच्यानंतर आपण टेलिपोर्टला ऑर्डर केल्यानंतर तातडीने सॅटेलाइटवरती आपण सॅटेलाइट म्हणून लोकांच्या घराघरात टीव्हीवरती लोकशाही मराठी पुन्हा एकदा त्याच उमेदीनं त्याच जोशानं लोकांसमोर जाणार आहे, टीव्हीवरती दिसणार आहे। पण तरी सुद्धा गेले 15-16 दिवस 2 आठवड्यांहून अधिक काळ ही बंद असल्यापासून आपण अव्याहतपणे आपलं काम हे युट्यूबच्या माध्यमातून सुरू ठेवलं होतं। युट्यूबवरही आपल्याला उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला होता। आता पुन्हा एकदा आपण सॅटेलाइट टीव्हीच्या माध्यमातून लोकांच्या घराघरात टीव्हीवरती पोहोचू आणि या कामी जे जे प्रेक्षक आपल्यासोबत या सगळ्या कठीण काळात उभे राहिले त्या सगळ्यांचे आभार देखील आपण व्यक्त करणार आहोत। जसं आपण ऑन एअर जाऊ, पुन्हा एकदा टीव्हीवरती आपण येऊ, या सगळ्यांची आपण पुन्हा एकदा संवाद करूया, सगळ्यांची बोलूया। पण तुर्तास या क्षणाला मी प्रेक्षकांना एवढंच सांगेल की लोकशाहीच्या बाजूने हा निकाल आलाय। दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा हा निकाल आपल्या बाजूने दिलेला आहे, लोकशाहीच्या बाजूने दिलेला हा निकाल आहे। थोड्याच वेळात जशा ऑर्डरच्या पूर्ण कॉपीज येतील त्यानंतर लोकशाही पुन्हा एकदा लोकांच्या सेवेत रुजू होणार आहे, जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे। निश्चितच कमलेश सर, खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा विजय म्हणावा लागेल आणि आपण युट्यूबवर होतो, डिजिटलच्या माध्यमातून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यावेळेला लोकांकडून आपल्याला वारंवार लोकशाही मराठी कधी टीव्हीवर दिसणार अशा पद्धतीची एक जे प्रश्न आहेत ते विचारले जात होते। त्यावरून लोकांचा मोठा जो पाठिंबा आहे तो लोकशाही मराठीला या ठिकाणी वाढताना दिसतोय। लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य जनतेपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत विरोधी पक्षातील नेते असतील, सर्वच जण या कठीण काळामध्ये आपल्या पाठीशी उभे असल्याचं दिसतंय। नक्कीच जनतेचा पाठिंबा म्हणजे कुठल्याही चॅनलसाठी, कुठल्याही वृत्त संस्थेसाठी, माध्यमासाठी जनता त्यांचा सगळ्यात मोठा घटक आहे आणि जनतेने आपल्यावरती इतकं प्रेम फरार केलं आहे। म्हणजे गेल्या वेळेस सुद्धा बंदी आली तेव्हा जनतेने आपल्याला या चॅनलसाठी हा लढा आपल्या हातात घेतला आणि आपल्या पाठीशी ते उभे राहिले। याही वेळेस असं चित्र आपल्याला बघायला मिळालं। वारंवार लोकांकडनं, जनतेकडनं विचारणा होत होती, जसं तू म्हणालीस युट्यूबवरती प्रेक्षक कमेंट करत होते की तुम्ही कधी पुन्हा आम्ही टीव्हीवरती बघू शकतो। हे प्रेम खरं तर उदंड आहे। आता भाग्य म्हणणं वगैरे कितपत पटेल माहित नाही कोणाला, पण इतकं प्रेम मिळण्यासाठी भाग्य लागतं। ते भाग्य लोकशाही चॅनलच्या सर्व कुटुंबियांना मिळालेलं आहे। लोकशाहीच्या प्रत्येक पत्रकाराला हे भाग्य मिळतंय आणि त्यांच्या पाठिंब्यावरच कदाचित आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलो। पण आपण लवकरच त्यांचे आभार व्यक्त करणार आहोत जनतेचे आणि पुन्हा एकदा दणदणीत आपण पुनरागमन करणार आहोत आणि बातम्यांचा जो आपला अव्याहत डोस आहे तो लोकांना आपल्या माध्यमातून मिळत राहील।
ही भूमिका या निमित्ताने मला त्यावरून मांडायची वाटते. निश्चितच कमलेश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि या गुड न्यूजसाठी. आज आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी सुद्धा गुड न्यूज म्हणावी लागेल, जे लोकशाही मराठीची आतुरतेने वाट बघत होते. सर्वच प्रेक्षक हे यूट्यूबच्या माध्यमातून बघत होते, पण टीव्हीवर जेव्हा जात होते त्यावेळेला मात्र टीव्हीवर लोकशाही मराठी न दिसल्यानं ते चिंता व्यक्त करताना पाहायला मिळाले होते. आणि त्या सगळ्यांसाठी आता ही गुड न्यूज म्हणावी लागेल. अगदी काही तासामध्ये लोकशाही मराठी हे ऑन एअर होणार आहे. 30 दिवसांची निलंबनाची जी कारवाई करण्यात आली होती लोकशाही मराठी चॅनलवर, त्या विरोधात लोकशाही मराठीनं दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यामध्ये लोकशाहीचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोर्टानं लोकशाही मराठीच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे जी 30 दिवसांची बंदी घातलेली होती ती 15-16 दिवसांच्या आतच आज उठताना दिसतीये. त्यामुळे आता काही तासांमध्ये लोकशाही मराठी पुन्हा एकदा ऑन एअर तुम्हा सगळ्यांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे. तुम्हा सगळ्यांच्या ज्या बातम्या आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत, त्या अविरतपणे लोकशाही मराठी मांडत राहणार आहे. आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल खऱ्या अर्थानं लोकशाहीचा हा विजय. कारण जे माध्यमं असतात ती लोकशाहीचा चौथा स्तंभ असतात आणि त्याच्यावर लोकांची जी काही स्थिती आहे, ज्या काही समस्या आहेत त्यांचा आरसा दाखवला जातो. आणि लोकशाही मराठी हे काम सातत्यानं करत आलेलं आहे आणि जो काही लोकशाहीचा एक चौथा स्तंभ असण्याचं काम, कोणतीही अडचण आली तरी सुद्धा लोकशाही मराठीनं थांबवलेलं नाहीये. आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून लोकशाही मराठी लोकांच्या समस्या मांडण्याचं काम करत होतं. डिजिटलच्या माध्यमातून लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये लोकांचीही साथ प्रचंड मिळाली आहे. लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याचबरोबर लोकांचा पाठिंबाही आतापर्यंत मिळालाय आणि यापुढे सुद्धा अशाच पद्धतीनं लोकांचा पाठिंबा आणि आपल्या प्रेक्षकांचं प्रेम मिळत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. तर दिल्ली हायकोर्टानं लोकशाहीच्या बाजूने निकाल दिल्याचं पाहायला मिळतंय. 9 जानेवारीला ऑर्डर आलेली होती आणि त्याच्यामध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयानं 30 दिवसांसाठी लायसन्स रद्द केल्याचं कळालं होतं आणि 5 मिनिटांमध्ये हे चॅनल ऑफ एअर झालं. पण 15-16 दिवसांच्या आत कोर्टानं लोकशाहीच्या बाजूने निकाल दिलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.